नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. स्वदेशी मिल कंपाऊंड, न्यू म्हाडा कॉलनी, सायन चुनाभट्टी या परिसरात आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या ज्योती हेमंत कांबळे या वहिनींना भेटून आपण आजच्या या भागाला सुरुवात करणार आहोत. बऱ्याच गप्पा ऐकणार आहोत, त्यांची प्रेमकथा ऐकणार आहोत. या ठिकाणी आंबेमाऊली म्युझिकल बीट्सचे हे सगळे तरुण मंडळी स्वागतासाठी सज्ज आहेत. त्यांनाही शुभेच्छा देऊया, तुम्हालाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच कांबळे कुटुंबाला भेटून प्रेमकथा ऐकूया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. सुरुवात करायला सांगूया म्युझिकल बीट्सला. वाजवा. नमस्कार. घ्या उखाणा. हिमालयाच्या राशीवर बर्फाचे खडे, हेमंतरावांचं नाव घेते, आदित भाऊजून पुढे. काय सांगता? एवढा उन्हाळा वाढलाय, सगळीकडे हिमालयच आठवतोय सध्या. द्या ओळख करून सगळे. ही माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा. बर. ही माझी मम्मी. नमस्कार. या चुलत सासूबाई. नमस्कार. ही माझी मावशी. नमस्कार. ही मोठी बहीण. नमस्कार. त्या आमच्या शेजारी आहेत. ही छोटी बहीण. बर. आणि या आमच्या शाळेतल्या प्रिन्सिपल आहेत. बरं, आणि बरं, मम्मी बरं. काम करते तिथे. ही पण आमची मैत्रीण आहे, त्यांची मुलगी आहे. नमस्कार. ही पण आमची आई शेजारीच राहते. ही समोर. हो. ही माझी मावशी, ते पण आमच्या बिल्डिंग मध्ये आमचे काका आहेत. नमस्कार. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. कुठलं बालपण? इथे चुनाभट्टी मधलं. इथं चुनाभट्टीमध्ये म्हणजे कुठे? इथे चुनाभट्टीमध्ये पहिला आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहायचो. कुठे? हाऊसिंग बोर्ड म्हणून आहे, तर तिकडे आता ते बिल्डिंग पाडली, आता ते बनवत आहेत नवीन. अच्छा अच्छा. का लग्न झाल्यावर पाडली का? हो. तुम्ही तिथे राहिला हो, होते? आम्ही दोघं. किती नंबर मध्ये? 2 नंबर मध्ये. तुम्ही किती नंबर मध्ये होता? 3 नंबर बिल्डिंग. तुमच्या घरात कोण कोण होतं? आई, वडील, आजी, मी, 2 बहिणी. मग तुम्ही 2 नंबर मध्ये होता. हो. तुम्ही 3 नंबर मध्ये होता. एकाच कॉलनीमध्ये. ओळख कशी झाली? असं समोरासमोर बघून समोरासमोर कोण बघायचं? आम्ही दोघं एकमेकांना बघायचो. जास्त कोण बघायचं? मी बघायचो. तुम्हाला कळलं होतं ते बघतायत? हो. तुम्हाला कसं कळलं ते बघतायत? मी बघत होते ना हा. त्यांना. हे कितवीत असताना सुरू झालं? मी 8वी 9वीला होते आणि त्यावेळेस ते 12वीला होते. मग त्यांच्या मनात आधी आला विषय? हो. काय झालं? काय नाही, असं सहज आवडली म्हणून विचारलं तिला. काय विचारलं? मी तिला प्रपोज केला. कितवीत? मी तेव्हा 12वी मध्ये होतो तेव्हा. मग 12वीत असतानाच प्रपोज केलं? हो. तुम्ही 8वीत होता तेव्हाच होकार दिला? नाही नाही. हा. नाही, लगेच अभ्यास नाही. करायचा होता ना खूप. पुढे म्हणजे त्यांनी विचारलं मला, मी 8वीत असताना बघायचे पहिला ते सारखे. त्यांनी विचारलं पण मी लगेच होकार नाही दिला. थोडे म्हणजे पण तुम्हाला विचारलं तेव्हा कुठे विचारलं त्यांनी? म्हणजे ते मी 3ऱ्या माळावरती राहायचे आणि त्यांचा एक मित्र होता 4थ्या माळावरती राहायचा, तर ते तिकडे यायचे सारखे 4थ्या माळावरती. मग ते 3रा आणि 4थ्या माळ्याचा जो मजला आहे, जे पायऱ्या आहेत, तिथे आम्ही भेटायचो. काय जागा निवडली आहे तुम्ही? पण तुम्हाला कळायचं कसं ते आता वरती येत आहेत ते मित्राकडे? ती बघायची ना वरून खाली. त्यावेळेस ना ते एक आवाज करायचे, कसा? असं टकटक करायचे. कसा दाखवावं? एवढाच आवाज कसा पोचेल? तेव्हा मोठा आवाज होता, आता कमी झाला. तुमच्या बिल्डिंग मध्ये बरेच मित्र असाल तुम्ही? हो, आहेत. बऱ्याच मुली होत्या, हो की नाही? हा. किंवा बाजूच्या बिल्डिंग मध्ये. पण असं काय होतं यांच्यामध्ये की तुम्हाला असं वाटलं की आपण यांची निवड केली पाहिजे? नाही, मला बघता क्षणी आवडली म्हणून मी विचारलं. पण हे घरी कोणाला माहिती नव्हतं ना? तेव्हा नव्हतं घरी माहिती. पण मग हे विचारणं जे होतं, हा. आता कसं आता बऱ्याच माध्यम आहेत, मोबाईल आहे वगैरे, मग तुम्ही कसं तेव्हा विचारलं? माझ्याकडे मोबाईल नव्हता. ते फक्त बघायचे मला. आणि त्यांना 12वीचा बोर्ड आला होता चेंबूरला, आणि मी चेंबूरला शाळेत जायचे.
आणि तिथे चेंबूरच्या समोर पुढेच जरासं चेंबूरला आचार्य आचार्य कॉलेजमध्ये मला तिथे त्यांना बोर्ड 12वीचा बोर्ड आला. आला होता. बर. मग मग त्यांनी मला असं विचारलं उद्या माझा पेपर आहे तिकडे, तर मी ना पटापट सोडवतो आणि मग तू शाळा सुटल्यावरती जाऊ नको, तू बस स्टॉपवरती थांब, मी म्हणजे पेपर पटकन देऊन येतो म्हणून. काय घाई तुम्हाला पेपर द्यायची हो? नाही, पेपर पूर्ण केला मी. असं घाई एवढी पण घाई मग नव्हती. या थांबल्या होत्या हो. कशा काय? शाळा सुटली थांबलेली. शाळा आमची 12-12:30ला सुटली होती आणि यांचा पेपर दुपारी 2ला सुटला. तोपर्यंत मी मैत्रिणींबरोबर असंच इकडे तिकडे टाइमपास करत होते. तुम्ही हो पण तुम्हाला खात्री होती ते येणार म्हणून, हो हो ना? आणि तुम्ही पोहोचला मला खात्री वेळेवर, होती ही थांबणार म्हणून. थांबणार म्हणून कॉन्फिडन्स होता. तेव्हा तुम्ही 8वीत होता. हो मग काय झालं? काय नाही, भेटलो. आणि भेटलो आणि नंतर त्यावेळेस आम्ही चेंबूर पासून चुनापट्टीपर्यंत चालत आलो. त्यांना फक्त माझ्याशी बोलायचं होतं म्हणून. आणि ते रिक्षाने कसं 5-10 मिनिटात आलो असतो म्हणून त्यांनी रिक्षाने न जाता बोलले आपण चालत जाऊया. मग आम्ही त्यावेळेस चेंबूर पासून चुनापट्टीपर्यंत चालत आलो पायी. बापरे, कोणी बघितलं नाही? आमच्या इथे होते ते काका, आमच्या बाजूच्याच बिल्डिंग मध्ये राहतो, त्यांचं दुकान होतं, तर त्यांनी बघितलं आम्हाला एकत्र. मग काय बोलले ते? त्यांनी बोलले नाही का, पण आम्ही पण बघितलं की त्यांनी आम्हाला बघितलंय. तुमचे आई बाबा कसे होते? स्ट्रिक्ट होते की? नाही, वडील आमच्या लहानपणीच माझे वारले. बरं. आमच्या मम्मीनीच सगळं केलं आमचं. सगळं? हो, सगळं केलं तिने, म्हणजे काय कमी जाणून नाही दिली. तुमच्या घरी आई बाबा? आई वडील माझे 20 वर्षापूर्वी एक्सपायर झाले. आई आता सध्या 2 वर्षापूर्वी एक्सपायर झाले हार्ट अटॅकने. बरं. सध्या आता आम्ही 2 जण असताना एक मुलगा, 3 जण असतो घरी. अच्छा अच्छा. मग तेव्हा तुम्हाला बाकी असं तुमचं छडी घेऊन मागे कोण नव्हतं का? होते ना, माझ्या बहिणी होत्या. बहिणी आहेत अजून त्या, म्हणजे त्यांचा खूप स्ट्रिक्ट पण असायचा. मग त्या छडी घेऊनच फिरायच्या? छडी घेऊन नाही, पण मी त्यांचं प्रत्येक मग गोष्ट मला ऐकतो. सांगा, हे सगळं सुरू आहे तुमच्या बहिणींना कळलं नाही? माझ्या बहिणीला माहिती होतं. एका बहिणीला माहिती होतं. कसं तुम्ही मी सांगितलं? सांगितलेलं. मग काय म्हणाली ती? ती बोलली ठीक आहे चालेल, म्हणजे चांगली मुलगी आहे, विचार तिला. म्हणजे त्यांनी पण यांची माहिती काढली होती. म्हणजे समोरच राहत होते ना, समोर. त्यामुळे ऍक्च्युली चौकशी आम्ही केली. एकाच गावचे आहेत. आमचं कुठलं? गाव एकच आहे, सांगली जिल्हा पलूस. मग तुम्ही तिकडे गावाला एकत्र जायचे? गावाला नाही, नाही, नंतर इथेच. मला कळलं की हे पण आमच्याच गावचे आहेत मग म्हणून. बरंच झालं, मार्ग मोकळा. हो ना? हे किती वर्ष तुमचं चालू होतं प्रेम सुरू? लग्नाच्या आधी 5 वर्ष, म्हणजे किती वर्षापूर्वी लग्न झालं? 8 वर्ष 8 झाले वर्ष लग्नाला. झाली. लग्नाला 8 वर्ष, त्याच्या आधी 5 वर्ष. मग कॉलनीमध्ये सगळ्यांना माहिती झालं होतं? हो, नंतर सगळ्यांना कळालं. माझ्या घरी लगेचच कळालं होतं, म्हणजे 1 महिना 2 महिन्यातच कळालं मग होतं. काय प्रतिक्रिया? माझी मम्मी थोडी रागावली होती, चिडली होती, कारण की माझ्या मोठ्या बहिणीचं अरेंज मॅरेज झालं होतं आणि त्यात माझंच पहिलं असं कळालं ना, तर मग ती थोडी रागावली होती. नंतर मग तिने असं बोलली मला की त्यांना भेटायला बोलव मला. तर मग त्यावेळेस ते थोडे घाबरले होते, कारण की त्यांच्या घरी त्यांची आजी, आई, बहीण वगैरे सगळे होते. मग ते घाबरले, ते आले नाहीत त्यावेळेस. नाही? पहिल्या वेळेस भेटायला नाही आले ते. का नाही गेले? ते विरुद्ध म्हणजे तयार नव्हते लग्नाला माझ्या. मग तुम्ही गेलाच नाही? गेलो नाही पण यांच्या घरी नाही, गेलेलो. गेले होते. हो. मग नंतर काय दोन्ही घरांनी होकार नंतर दिला? दोन्ही घराकडून तयारी झाली, नंतर लग्न लावून दिलं. मग आता मला सांगा, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही बस स्टॉपवरती भेटला त्यानंतर चालत आला हो. बरोबर, चेंबूर पासून चुनाभट्टीपर्यंत. त्याच्यानंतर कुठे कुठे जायला लागला? नाही, कुठेच नाही गेलो फिरायला. कुठेच नाही, कसं शक्य आहे? चेहऱ्यावर ते फक्त पायऱ्यांवरतीच भेटायला यायचे तेव्हा. पायऱ्यांवर? बिल्डिंग नंबर 2च्या की 3च्या? आमच्या 2च्या. ते ग्राउंड फ्लोअरला होते, मी 3rd फ्लोअरला होते. ते येताना जिन्यावर भेटायचे आणि तो आवाज करायचे ना? हा. बरं आहे तुमचं वैशिष्ट्य. तर आता सगळं व्यवस्थित आहे, हो ना? दोन्ही कुटुंब एकदम आनंदात? हो, छान. व्हेरी गुड. असेच हसत राहा. बघूया पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना. मगाचपासून आपण बोलतो आहात, गप्पा सुरू आहेत, तुमची प्रेमकथा ऐकतोय. बऱ्याचदा ना वेगवेगळ्या मुवमेंट होत असतात. म्हणजे काही जणांना एक पाय हलवायला लागतात, काही जण टेन्शन आलं ना की घाम पुसायला लागतात. तर तुमच्याकडे बघताना ना मी तुम्ही डावा पाय ना सतत आपटताय खाली, तर कसं काय हो? म्हणजे काय वेगळं आहे का काही? मला डान्सची आणि वाजवण्याची खूप आवड आहे. बघितलं डाव्या पायाचं रहस्य? कारण मगाचपासून ना ते. मग तुम्ही काय कथक वगैरे शिकता का? नाही, मी रुपाली देसाई यांच्याकडे फोक शिकतोय सध्या. अच्छा, नृत्याचं शिक्षण घेत आहे? हो. रुपाली देसाईंकडेच का? आमचा नमस्कार सांगा तुमच्या त्या बाईंना. ठीक आहे, सांगतो नक्की. नक्की. मग किती वर्ष शिकताय तुम्ही? गेली 12 वर्ष झालं शिकतो. अरे वा, तुम्हाला नाचाची आवड आहे म्हणजे. हो, खूप आवड. लग्नाला 8 वर्ष झाली, हो. हो ना? तुम्ही बघितलंय त्यांचा नाच? हो, आम्ही ते वाजवतात आणि मी डान्स करते. मला पण खूप आवड आहे. आता तुम्ही जो खाली वादन बघितलं ते सुद्धा माझंच होतं. हो. हो. ते तुमच्यासाठी स्पेशली रात्री 3 वाजेपर्यंत जागून त्यांनी केलंय ती ते. रांगोळी काढलेली होती ती सुद्धा ते मीच काढलेली. त्यांनीच केलंय. तुम्हीच रांगोळी काढली? 3:30 वाजता ते घरी आले. किती बापरे बाई, किती कला तुमच्या अंगात आहे
आणि त्यामुळे मला एकदम म्हणजे त्या पाय आपटण्यावरून असं वाटलं की बाबा कथक बिथक काही शिक्षण वगैरे घेतलंय की काय. छान छान. असेच म्हणजे प्रत्येक कला तुमची जोपासत राहा. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. आता तुम्ही बोलायचंय. मुलगी जावई चांगले आहेत. पण हे माहिती होतं तुम्हाला? हो, नंतर माहिती पडलं. किती तिसऱ्या मजल्यावर? नाही, 2-3 महिन्यानंतर माहिती पडलं. अरे म्हणजे तुमच्या मजल्यावरच भेटत होते? नाही, मला ऍक्च्युली दिवसभर मी कामासाठी बाहेर असायची, त्याच्यामुळे घरी काय मुली करतात माहिती नाही. पण जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा काय प्रतिक्रिया होती? थोडासा राग आलेला, म्हणजे राग ह्यासाठी आलेला की एकाच सोसायटीमध्ये होतं म्हणून आलेला, म्हणजे असं हे नव्हतं. पण नंतर तुम्ही मान्यता दिली? हो, नंतर शेवटी मुलींच्या पुढे काय करता येत नाही आई वडिलांना. पण मला सांगा आता कसं वाटतं इतक्या वर्ष? आता छान आहे, म्हणजे तिन्ही जावई, तिन्ही मुली, आणि ह्यांचा स्वभाव खूप आहे, म्हणजे एकदम प्रेमळ आहेत. हो ना? हो, म्हणजे दोघे चांगले राहतात. अजून कोण बोलणार आहे? मी तिची मोठी बहीण आहे. बरं. आणि हा बापू म्हणजे माझ्यापेक्षा, म्हणजे जरी माझा मेहुणा असला तरी म्हणजे मेहुण्यासारखा नाही येतो, म्हणजे एखाद्या मित्रासारखाच राहतो. आणि लहानपणापासून कसं आम्ही त्याला एकत्र बघत आलोय, त्यामुळे कसं हे. आणि या दोघांचं प्रकरण चालू असताना कसं त्यात आमचा पण थोडाफार जास्त हे वाटा आहे. बरोबर. हो. आता सगळं व्यवस्थित? आता सगळं व्यवस्थित आहे आणि दोघं खूप छान राहतात, खूप म्हणजे खूप छान राहतात. तुम्ही आज क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद कोणाला? क्षमा मागायची तर मी माझ्या मम्मीचीच मागेन. ती म्हणजे तिला त्यावेळेस पसंत नव्हतं ते, म्हणजे मी जे करणार होते ते. तिचं मन दुखवून थोडं त्यावेळेस लग्न तिने छान लावून दिलं, पण तरी पण तिचं मनात तेवढं नव्हतं त्यावेळेस. पण तरी पण तिने खूप छान आमचं लग्न लावून दिलं. म्हणजे एखादे आई वडील पण असताना जेवढं चांगलं मुलांचं लग्न नाही करू शकत, त्यापेक्षा तिने एकटीने ते खूप छान केलेलं आहे. अरे धन्यवाद. धन्यवाद मी माझ्या मम्मीलाच देणार. मम्मी आणि माझ्या बहिणी, आज त्यांच्यामुळे मी इथे व्यवस्थित उभी आहे. आता माझ्या बहिणीचं एक स्पेशली मला धन्यवाद मानायचं याच्यासाठी की माझं आता 3 महिन्यापूर्वी ऑपरेशन झालं गुडघ्याचं, तर तिने माझ्यासाठी सगळं केलेलं आहे. सगळं म्हणजे 1.5 महिना मला वॉकरवरती मी चालत होते. माझ्या मिस्टरांचं आणि माझ्या मुलाचं सगळं तिने केलेलं आहे. धन्यवाद. याला तर नातं म्हणतात, एकमेकासाठी धावून जाणं. तुम्ही क्षमा कोणाची? क्षमा मी सगळ्यांची मागतो. जे काय चुकलं विकलं असेल तर त्यासाठी मी सगळ्यांची क्षमा मागतो. आणि धन्यवाद. धन्यवाद पण मी या सासूबाईंचा मागू. त्यांनी आमच्या लग्नाला नाही बोलत, त्यांनी आम्हाला होकार दिला आणि आम्ही असा सुखाचा संसार मांडू शकलो. सगळ्यांच्या हळूहळू डोळ्यात पाणी यायला लागलेलं आहे. आता तुम्हाला थोडी धावपळ करायची आहे आणि 3ही बक्षिसं मिळवून द्यायची, पण त्याआधी मेगा गृहिणी उद्योग यांच्याकडून वहिनींना मिळते आहे मेगा बॅग. अभिनंदन. आणि आता धावपळ आपण मिस्टरांची बघणार आहोत. एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून 2 मिनिटामध्ये 11 वस्तू आणणार का आणि 3ही बक्षिसं मिळवून देणार का? काय वाटतं तुम्हाला? करतील, प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस केली आहे? ठीक आहे, पण अक्षर मी देणार आहे. म्हणजे सांगून दाखवून ठेवलं मी सगळं. दाखवून ठेवलंय ना सगळं, कुठे कुठे काय आहे सगळं दाखवलंय. ठीक आहे, चला. वेळ 2 मिनिटाची आणि रंग आहे. बरं, अक्षर देतो. हा, कुठलं देऊ? प्रॅक्टिस कुठली केली? अक्षरच द्या. मग वेळ सुरू झाली. पप्पा इथे मीठ आहे.
मीठ दुसरी हा मीठ मसाल्याचा डब्बा आहे तो, पिवळ्या झाकणाचा मसाल्याचा डब्बा आहे तो. हा तो उचललेला, हा तो. आणि तो गोलवाला मसाल्याचा डब्बा. इथे 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 मिरची फ्रीज मध्ये मिरची. पप्पा मोबाईल मोबाईल मोबाईल. 40 सेकंद झाली. पप्पा इकडे इकडे. त्याच्यात मुगाची डाळ आहे, स्टीलच्या डब्यामध्ये मुगाची डाळ आहे, मुगाची डाळ. हा एका वेळेला एक. हा डबा घेऊन या डबा घेऊन या. हा मसूरची डाळ मंगळसूत्र. 1 मिनिट पूर्ण झालं. माचीस इकडेच आहे का? गॅसवरतीच आहे माचीस. एक 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 एक. एका वेळेला 2 आणल्या, 1 बाद झाली. मिक्सर 30 सेकंद राहिली. 30. मोबाईल. मोरी मसाला डब्बा आहे पप्पा. हा तर ते समोर मोरी आहे. 10. पप्पा इकडे बघा. मसाला डब्बा घेऊन या, मसाला डब्बा गोलवाला. 6. इकडे गोलवाला ब्लू कलरचा. लवकर 4. 3. मिरची पावडर. दोन. लाल. हा घ्या. वेळ संपली. सांगा एक. एका वेळेला फक्त 2 वस्तू आणल्या, त्यामुळे मग ठेवतो आणि माचीस बाहेर ठेवतो. हा, आता सांगा काय आणलं. मग 1, मसाला, 2, मीठ, 3, मूग डाळ, 4, मसूरची डाळ, 5, मसाल्याचा डब्बा, 6, मिक्सर, 7, मडकं 8, आणि हा मोबाईल 9, आणि मंगळसूत्र. 10. 1 वस्तू राहिली. आणि मॅडम ते मसाल्याचं नाही पकडलं. ते मसाल्याचा नाही डबा, ते मसाला मोहरी आहे त्याच्यामध्ये, मोहरी. मसाला मोहरी. मग हा मसाला असेल तर ते काय आहे? कुठला मसाला? मिर्च पावडर. अभिनंदन. 11. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. आणि 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. माझी पहिली अपेक्षा आहे की त्यांना डायबिटीस आहे, त्यांनी मंथली स्वतः जाऊन चेकअप करावं. त्यांच्या खूप मागे लागावं लागतं. चेकअप करून घ्या. नाहीच करत. त्यांना किती आज करतो बोलतात आणि परत करतच नाही. काय असं का करता? नाही वेळ भेटत. असं कसं? वेळ काढला पाहिजे ना स्वतःसाठी. जरा वेळ काढा. हा. दुसरी अपेक्षा मेन त्यांनी ना स्वतःहून बोललं पाहिजे सुट्टीच्या दिवशी वगैरे की चला तुम्ही दोघं पण तयार व्हा, मी तुम्हाला कुठेतरी फिरवून आणतो. असं मग नाही कधीच नाहीच बोलत. का असं करता? नाही बोलतो असं पण आम्ही खूप मागे लागतो जायचं का. पहिला ते हा नाही करतात. मी दमलो, मी आज झोपणार असं बोलतात. संडे आहे म्हणून. रुपाली मॅडम मुळे झालंय तुम्ही. हा बरोबर. नेहमी त्यांच्या बरोबर शोला असतात ते. बरोबर ना? आता रत्नागिरीला जाऊन आले. हा मग ते रेकॉर्ड केलं आम्ही आता. तिसरी अपेक्षा त्यांनी असंच आयुष्यभर जसं आता आम्ही व्यवस्थित राहिलो आतापर्यंत, त्यांनी माझी अशी साथ दिली आहे तशीच आयुष्यभर पुढे द्यावी. काय हो? देणार ना. अच्छा. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. आमचा मुलगा आहे रचित म्हणून, खूप म्हणजे त्यांनी काही चुकी केली की लगेच मारते. त्यांनी मारू नये. काय हो? बरं झालं एक बाहेर आलं. बघितलं? खूप मस्ती खूप नाही पण करतो. मारू नका. हा. दुसरी अपेक्षा. ऑफिसला जाताना जे टिफिन देते ते माझ्या आवडीचं दिलं पाहिजे. काय तुम्ही स्वतःच्या आवडीचं देता की? त्यांना डायबिटीस आहे, जरा जपून द्यावं लागतं. हो. तिसरी अपेक्षा. फिटनेससाठी तिला मी सांगतो रोज वॉकला जात जा, पण ती जात नाही. माझी अपेक्षा आहे ती रोज वॉकला गेली. कधी जाताय? दोघे हातात हात घालून जा पाहिजे. नाही, त्यांनी बाईक घेतल्यापासून सगळीकडे ते दाढी करायला पण गाडीवरून जातात. अरे हे म्हणजे तू माझं नाव सांगितलंस ना, आता सांग मी पण तुझं नाव सांगितलं. बरं दोघेही हसत राहा आणि एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करत राहा. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी.
अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.